नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजच्या काळात ना आपण बघतो की मानसिक ताण हा खूपच वाढत चाललेला आहे आणि त्याचप्रमाणे आपलं जे शारीरिक कष्ट आहे ना ते पण खूप कमी झालंय. कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी आपण काही ना काही इक्विपमेंट्स, काही ना काही मशिनरीज याचा वापर करत असतो आणि मनुष्य वेळेच्या अभावी आपण म्हणजे व्यायाम करणं हे सोडूनच दिलंय. त्याचप्रमाणे आध्यात्मिक प्रयत्न पण आपला कमी होत चाललाय. आपण बघतो की आपण सकाळी उठल्यापासून प्रत्येकाची एवढी घाई असते की तो व्यायाम करूच शकत नाही आणि रात्री पण जे पण काम करणारे असतात ते कामं आटपून घरी येईपर्यंत किंवा ज्या गृहिणी असतात त्या सगळ्या कामं आटपेपर्यंत इतक्या दमलेल्या असतात की त्यापुढे त्यांना कुठलंच काम म्हणजे सुचत नाही. आणि त्यात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आजकाल टीव्ही, मोबाईल यामुळे आपल्या मनावर आहे ना इतका प्रभाव पडलेला आहे की आपण भरपूर वेळ मोबाईलला आणि टीव्हीला देऊन चिकटून बसतो आणि त्याचे परिणाम असे होतात की एक तर कामही व्यवस्थित होत नाही, दुसरी गोष्ट अननेसेसरी खूप सारं काही खाल्लं जातं आणि तिसरी गोष्ट की ते व्यायामाच्या अभावी पचतही नाही. तर असे खूप छोटे छोटे बेसिक व्यायाम आहेत जे आपण अगदी घरच्या घरी करू शकतो. ते म्हणजे की असे म्हणजे सिटिंग एक्सरसाइज असतात, उभं राहून तुम्ही ह्याला वॉर्मअप म्हणतात. तर हे अगदी साधे म्हणजे व्यायाम पण कसा असला पाहिजे, आपल्या वयानुसार व्यायाम असला पाहिजे. असं नाहीये की तुम्ही डायरेक्ट टीव्हीवरती चालू केलं, झुंबा चालू केलं आणि कुठल्याही वयामध्ये तुम्ही ते करायला जाल तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो. तर म्हणून व्यायाम करण्याच्या आधी सुद्धा ह्या गोष्टींची पण काळजी घ्या की आपल्या वयानुसार आपण व्यायाम करायचा आहे. सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे की वॉकिंग आहे. आपण वॉकिंग करू शकतो म्हणजे चालायला जाऊ शकतो थोडंफार. योगासनं करू शकतो. बघा रोजच्या रोज योगासनं करण्याने खूप खूप फरक पडतो. सूर्य नमस्कार सगळ्यात 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 बेस्ट असा व्यायाम आहे की ज्याच्यामध्ये त्याच्या पूर्ण 12 प्रक्रियांमध्ये पूर्ण आपल्या शरीराचा संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने फक्त शरीरच सुदृढ राहत नाही तर आपलं मन सुद्धा निरोगी आणि सुदृढ राहतं. आपल्याला आजकाल जे खूप सगळ्या गोष्टींचं म्हणतात ना डिप्रेशन, टेन्शन असं भरपूर सगळं खूप सारे एक्स्ट्रा विचार, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती फक्त औषधच काम करत नाही तर व्यायाम त्याच्यावरती सगळ्यात बेस्ट असं औषध आहे. मला पण रोजच्या रोज पॉसिबल होत नाही, पण निदान आठवड्यातून 2दा 3दा आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आपण करू शकतो. असे सिटिंग एक्सरसाइज करू शकतो, चालायला जाऊ शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अगदी 15 मिनिटात किंवा 20 मिनिटात आपण आपला टाईम थोडासा मॅनेज करून आपण व्यायामाला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. स्पेशली स्त्रियांसाठी मी म्हणेन की आपले बघा पिरियड्स असतात, प्रेग्नन्सीज असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात की आपल्या शरीरामध्ये म्हणजे शरीर पण आणि डोकं पण दोन्हीही अगदी मल्टीटास्किंग करत असतं. तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपल्या शरीराला छान आराम आणि आकार या दोन्ही गोष्टींसाठी व्यायामाची खूप गरज असते. आणि जेव्हा तुम्ही योगासनं करता, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही प्राणायाम करता, जेव्हा तुम्ही ध्यान करता ना, त्याने आणखीन खूप फरक पडतो. जे आपल्या डोक्यातले जे काही धूळ, कचरा म्हणजे जे पण एक्स्ट्रा विचार सतत जे येत असतात, ते त्याने कमी व्हायला मदत होते. तर जसं जमेल, आपल्याला सकाळी नसेल जमत तर आपण संध्याकाळी थोडा वेळ व्यायामासाठी देऊ शकतो किंवा एकटं घरात नसेल जमत तर तुम्ही जवळपास कुठे काही क्लासेस असतील, योगाचे क्लासेस असतील, तिथे तुम्ही लावा. आणि रोज हा आपल्या स्वतःसाठी आपल्याला हा वेळ देणं खूप गरजेचं असतं. व्यायामाने फक्त शरीरच म्हणजे आकारात येत नाही तर तुमचं मन सुद्धा छान ताजंतवानं होतं, आपला आत्मविश्वास वाढतो. ते म्हणतात ना हेल्थ इज वेल्थ. तसंच आपण जर आपलं शरीर आणि मन नियमित स्वस्थ ठेवलं ना तर आपलं आयुष्य निश्चितपणे सुखात, समाधानात आणि आनंदात जाईल.
तुम्ही नक्कीच विचार करत असाल की ताई हे नक्की काय करते, कसली डायरी लिहिते. तर आजपासून म्हणजे आता या नवीन वर्षामध्ये मी जी ही सुरुवात केली आहे ती म्हणजे या आशीर्वादाच्या डायरीला. त्याचं संपूर्ण थोडंसं एक्सप्लेनेशन आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर अशी छान एक डायरी मला मिळाली, म्हणजे ह्यांना ऑफिसमधून एक डायरी मिळाली आणि ती मी मस्त कॅप्चर केली आहे. आणि ती मला म्हणजे हवीच होती. खूप दिवसांपासून विचार करत होती की अशी छान एक डायरी करायची आहे मला. पण नवीन वर्षाची हवी होती आणि सुरुवात जी आहे आशीर्वादाच्या डायरीला ती केलेली आहे या पत्राने. ते म्हणजे हे आहे श्रावणी ताईचं पत्र, जिने मला ना स्वामींचं म्हणजे आपण जे पोथी ठेवतो ना त्याच्यासाठी बघा जे एक एन्व्हलप बनवून दिलं होतं कपड्याचं फोल्डर. तर ते त्याच्यासोबत तिने मला हे लेटर पाठवलं होतं आणि हे खूप जुनं म्हणजे पत्र आहे. तर म्हणून ही सगळी पत्र ना मी अशा या माझ्या पोटलीमध्ये जमा करून ठेवले होते आणि विचार होता म्हणजे कसं करू, काय करू. तर फायनली त्याला मुहूर्त लागलेला आहे. तर ही पत्र आहेत ना ती अशीच्या अशी मला या डायरीमध्ये चिटकवायची आहेत. म्हणजे बघा मला पहिले ना खूप छंद होता असा की काही ना काही म्हणजे चॉकलेटचे रॅपर्स वगैरे असं काही काही जमा करायचं किंवा काय, किंवा असं काही गोष्टींचं कलेक्शन करायचं. तर परत तो छंद जागा झालेला आहे आणि त्याला चालना तुमच्यामुळेच मिळाली. तर पण हे मी पहिले विचार केला की काय करू डायरीमध्ये, म्हणजे लेटर जसं लिहिलंय तसं लिहू का? कारण प्रत्येक जे लेटर आहे ते सेम साईजचं नाहीये. कुठलं मोठं आहे, कुठलं छोटं आहे. पण नंतर असा विचार आला की नको, जी तुमची म्हणजे तुमचं मूळ अक्षर आहे, तुमची जी हँडरायटिंग आहे तर ती ती बघण्यात एक वेगळी मजा आहे. माझं अक्षर तर मी नेहमीच बघते. फक्त एक काम करते की ज्याचं ज्याचं लेटर जिथे चिटकवणार आहे ना तर तिथे खाली व्यवस्थित संपूर्ण नाव, त्यानंतर तुम्हाला छान धन्यवाद आणि त्यानंतर त्या लेटर सोबत काय आलेलं आहे तर ते मी लिहिलंय. इथे फक्त एक गोष्ट माझी ना मिस झाली, ती म्हणजे की जेव्हा जेव्हा लेटर आले होते ना तेव्हा त्याच्यावरती ना तारीख लिहायला पाहिजे होती. म्हणजे मला लक्षातही आलं असतं की कधी हे मला लेटर मिळालंय. तर मी फक्त हे ह्याच्यामध्ये भरून ठेवलं. आता नेक्स्ट टाइम पासून मी ही गोष्ट नक्की फॉलो करेन की आता लेटर येईल ना तर लेटरवरती त्या दिवसाची म्हणजे तारीख लिहून ठेवेन. म्हणजे नंतर मी कधी किती वर्षांनी बघितलं तर तेव्हा मला ते आठवेल आणि खरंच खूप मस्त, ही खूप भारी फिलिंग आहे माझ्यासाठी. पहिलं जे पत्र आहे ते श्रावणी ताईचं मी चिटकवलंय. त्यानंतर आता दुसरं जे पत्र चिटकवते ना आदिती ताईचं आहे, जिने मला एक बघा उरलीसारखी एक थाळी होती ती पाठवली होती आणि चेन्नईवरून तिने मला कुंकू सुद्धा पाठवलं होतं. तर तिचं हे लेटर आहे. मग त्या लेटरवरती तिने नाव लिहिलं नव्हतं पण. तर मग आता मी खाली बॅक साईडला तिचं नाव आणि काय तिने त्याच्यासोबत पाठवलं होतं तेही तिथे मेन्शन करते. म्हणजे लक्षात राहील. आत्ताच्या आत्ता लक्षात राहतं पण नंतर आपल्याला कुठे काय एवढं सगळं आठवतं. त्यानंतर हे पुढचं जे पत्र आहे ते आहे ज्योती तनपुरे ताईंचं, ज्यांनी मला सुंदर सुंदर असे स्वामींचे वस्त्र, फेटा, मुकुट आणि स्वामींचं ना सिंहासन पाठवलं होतं. तर त्यांचं पण पत्र मी इथे चिटकवते. असं फोल्ड करून चिटकवते म्हणजे व्यवस्थित ते ओपन करून आपल्याला वाचता सुद्धा येईल. नाही तर मग संपूर्ण पेज जर चिटकवलं ना असं मध्ये, पण ते मधलं जे लिहिलेलं आहे ना ते व्यवस्थित राहणार नाही. तर म्हणून एकेका पेजवर एक एक गोष्ट चिटकवते. आणि ही आशीर्वादाची जी डायरी आहे ना ती मी स्वामींकडेच ठेवणार आहे. म्हणजे त्यांच्याकडून तुमच्या थ्रू पण त्यांच्याकडूनच मला हे खरंच आशीर्वाद मिळत आहेत आणि ही खरंच माझ्या आयुष्यातली ही खूप मोठी कमाई आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला अशा छान जपून ठेवायच्या आहेत की ज्या माझ्यासाठी खूप अविस्मरणीय राहतील. म्हणजे नेहमी मला आयुष्यभर या लक्षात राहतील आणि मला माझं काम आणखीन चांगल्या प्रकारे करण्याचं म्हणतात ना एक मोटिवेशन जे आहे, जसं तुम्ही मला नेहमी म्हणत असता की ताई तुझे व्हिडिओ बघून आम्हाला खूप छान प्रेरणा मिळते, खूप मोटिवेशन मिळतं. पण खरं सांगू की तुमच्या कमेंट्समधून, तुमच्या अशा प्रकारच्या पत्रांमधून मलाही इतकं मोटिवेशन मिळतं की आपण जे काम करतोय ते कुठेतरी त्याची जी पोचपावती एक म्हणतात ना तर ती हीच आहे. आणि त्याच्यामुळेच आणखीन काम चांगल्या प्रकारे कसं करू शकतो, आणखीन काय तुम्हाला मी चांगलं देऊ, ह्याचाच माझ्या डोक्यात नेहमी विचार चालू असतो. हे जे पत्र आहे ना हे ममता जोशी ताईचं आहे. मोठं असं भलं मोठं पत्र लिहिलंय तिने छान आणि तिने एकापेक्षा एक सुंदर असे स्वामींसाठी वस्त्र पाठवले होते. बाळकृष्णांसाठी पण खूप सुंदर तिने वस्त्र पाठवले होते. तसंच तिने म्हणजे इतर बऱ्याच लोकांपर्यंत तिच्याकडून वस्त्र गेले. तिचे सध्या काहीतरी घरी प्रॉब्लेम्स चालू आहे त्याच्यामुळे ती फोनला किंवा याला रिस्पॉन्स करत नाहीये.
पण हळूहळू होईल तिचं पण सगळं व्यवस्थित. पण तिचं पण म्हणजे छान, तिने खूप मस्त असं सुंदर असं लेटर लिहिलंय. काही काही पत्र वाचताना ना अक्षरशः म्हणजे आपण भावुक होऊन जातो. इतकं म्हणजे मनापासून लिहिलेलं असतं पत्र. तर कशी वाटली तुम्हाला ही आयडिया? मला तर खूप बरं वाटतंय आणि खूप छान पण वाटतंय. कारण खूप सारे असे लेटर्स आहेत ना, जेव्हा जेव्हा काय काय गोष्टी यायच्या, वस्तू पाठवायच्या तुम्ही, तर त्याच्यासोबत असे छान छान लेटर्स यायचे. आणि मग मी विचार केलेला की काय करू या पत्रांचं, कारण असेच ठेवून, म्हणून मी ही अशी छान बॅग ठेवली की ह्याच्यामध्ये हे पत्र जे पण ज्यांचे ज्यांचे यायचे ना ते मी असे जमा करून ठेवलेत. अजूनही आहेत बरेच, हे थोडेच आहेत, अजून बरेच आहेत, ते मला आता काढावे लागतील आतून सगळे. आणि तर म्हणून मी विचार केला की ह्या पत्रांना अशा प्रकारे छान डायरीमध्ये व्यवस्थित सेट केलं आणि मस्त तिथे, म्हणजे माझ्याकडून पण तुम्हाला एक थँक्यू, एक धन्यवाद, की फक्त बोलून होत नाही, कधी कधी तुम्ही जसं मला लिहून पाठवलंय तर तसंच, म्हणून मी या डायरीमध्ये सुद्धा प्रत्येक पत्राच्या खाली धन्यवाद ताई, कशासाठी आलंय पत्र आणि काय आलंय त्याच्यासोबत, म्हणजे मलाही आठवण राहील. म्हणजे आता कसं, आता हे आत्ताच आहे म्हणून आपल्या लक्षात राहतं, पण समजा उद्या आपण 10 वर्षांनी ही गोष्ट बघितली तर किती भारी वाटेल, किती मस्त वाटेल, की किती काय काय छान छान तुम्ही इतके 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 मनापासून आशीर्वाद दिलेत ना. आणि तीच माझी सगळ्यात मोठी कमाई आहे. म्हणजे मी तर म्हणेन की यूट्यूब हे मला एक खूप मोठं वरदानच ठरलंय, की ज्याच्यामुळे मला स्वामी आणखीन जास्त चांगल्या प्रकारे कळले, लोकांपर्यंत पोचता आलं, तुमचं प्रेम मिळतंय, तुमचा आशीर्वाद मिळतोय, तुमच्यापर्यंत काहीतरी चांगलं पोचवण्याचा प्रयत्न माझा जो चालला आहे तो होतोय आणि त्यातून इतके सारे आशीर्वाद मिळत आहेत. तर ही खरंच खूप ब्लेसिंग आहे हे माझ्यासाठी एक प्रकारचं, की मी काय सांगू किंवा काय बोलू असं मला सुचत नाही आता खरं तर. पण खूप भारी वाटतंय की अशी डायरी, अशी ब्लेसिंग्सची डायरी आपली असली पाहिजे. जसं आपण हिशोबाची डायरी ठेवतो ना, तर हा एक हिशोबच आहे माझ्यासाठी, की पण ह्याच्यामध्ये सगळं ना क्रेडिटच होत आहे, डेबिट काही होत नाही आहे. तर असंच होत राहो, क्रेडिटच होत राहो, तुमचे आशीर्वादच मला मिळत राहो आयुष्यभर. आणि आशीर्वादांची काय ताकद असते ना, तर ती मी बघितली आहे, की आज तुम्ही हे जे पण सगळं बघताय, तर त्याच्यामागे फक्त पैसे नाही आहेत किंवा त्याच्यामागे फक्त मेहनत नाही आहे, त्याच्यामागे आहेत ते खूप साऱ्या लोकांचे आशीर्वाद. कारण जेव्हा मी आधी त्या घरी राहायची तेव्हा तेव्हा खूप साऱ्या कमेंट्स यायच्या मला, की ताई तुझंही मोठं घर होईल वगैरे, असं भरपूर कमेंट्स यायच्या. तर तेव्हा मी एवढ्या त्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायची, की म्हणजे चांगलं आहे, लोक चांगलं म्हणतायत, आपल्यासाठी चांगलं बोलतायत, तर खूप चांगली गोष्ट आहे. पण आहे म्हणजे ही गोष्ट शक्य होते आणि ही मी बघितली आहे माझ्या आयुष्यामध्ये, की खरंच कोणी तुम्हाला अगदी हृदयाच्या तळापासून जेव्हा तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी बोलतो, आशीर्वाद चांगले देतो, तर सगळी बोलतात ना, पूर्ण पृथ्वी किंवा सगळं जग पूर्ण ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतं. तर ही गोष्ट शक्य होते, खरंच होते आणि झाली आहे, तुमच्या डोळ्यासमोर आहे. तर आहे त्याच्यामध्ये मेहनती आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण सगळ्यात जास्त वाटा जर कसला असेल तर तो तुमच्या आशीर्वादाचा आहे. तर म्हणून तुम्ही सुद्धा, मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही सुद्धा आयुष्यात हे हे करा, अशा गोष्टी करा. म्हणजे जे आता माझे हे जे यंग पिढी आहे ना पुढची, त्यांना मला ही गोष्ट स्पेशली सांगायची आहे, की फक्त पैशाच्या मागे धावू नका. पैसा कमवा, पण पैसा कमवताना आपण कोणाचा आपल्या आयुष्यात येऊन आपण कोणासाठी काहीतरी करतोय ह्याचं पण एक भान ठेवा. आणि ही गोष्ट करत राहा, की ते जे समाधान आहे ना, ते खूप वेगळं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्याही गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात हव्या असतील तर त्या आपोआप मिळायला सुरुवात होते. आणि कुठेतरी ना तुमचं मन एक शांत होऊन जातं. म्हणजे अशी जी एक हाव असते, की आता खूप सारे लोक मी बघितलेत, की ज्यांना मिळतं तरी आणखीन आणखीन आणखीन, म्हणजे हाव काही संपतच नाही, म्हणजे त्यांचं कुठे समाधानच होत नाही. तर जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये यायला सुरुवात करता, जेव्हा तुम्ही इतरांबद्दल चांगला विचार करायला सुरुवात करता, तर आपोआप आपल्यामध्ये ते बदल घडायला सुरुवात होते. आपोआप तुम्ही तुमच्याकडे जे आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी व्हायला सुरुवात होता. दुसऱ्यांकडे बघायचा प्रॉस्पेक्ट आपला चेंज होतो. म्हणजे आता हे मुलांचं आता जे म्हणजे मोबाईल किंवा ह्याच्यामुळे मुलांचं जे मन असं भरकटत चाललंय सगळीकडे, किंवा लगेचच क्विक एकदम पटकन राग येणं, डिप्रेशनमध्ये जाणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यामधून खरंच तुम्हाला बाहेर यायचं असेल
तर सगळ्यात चांगली गोष्ट ती म्हणजे की अध्यात्म. अध्यात्म म्हणजे फक्त देवपूजा नाही, फक्त कर्मकांड नाही, तर तुम्ही स्वतःचा त्याच्यामध्ये विकास करता. म्हणजे मी हे तुम्हाला काय सांगते, मला असं काही मी लेक्चर म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगत नाहीये, पण आज जी गोष्ट आम्हाला ह्या स्टेजला मिळते ती जर तुम्हाला आत्ताच मिळते तर हे तुमचं खूप चांगलं नशीब आहे, तुमचं भाग्य आहे की तुम्हाला ही आत्ताच मिळते. आणि चांगल्या गोष्टी मिळायला नशीब लागतं. खरं सांगते, चांगल्या गोष्टी मिळायला नशीब लागतं. आणि आपल्याला जर मिळतंय ना तर आपण त्याचा पुरेपूर घेतलं पाहिजे वापर करून. तर असंच तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात चांगले ब्लेसिंग्स मिळो आणि खरंच आहे लोकांचे चांगले आशीर्वाद कमवा. बघा त्याची जादूच वेगळी आहे, त्याची म्हणजे म्हणतात ना की एक वेगळीच किमया होऊन जाते तुमच्या आयुष्यामध्ये. चांगले व्हायब्रेशन्स, चांगले लोक, पॉझिटिव्हिटी हेच तुम्हाला म्हणजे हे तुमच्यापर्यंत यायला सुरुवात होते. आणि एखाद दोन असतील त्याच्यामध्ये की असतातच की बाबा 10 चांगले असतील तर 2 कुठेतरी वाईट असतात, पण ते 2 पेक्षा त्या 10ची ताकद निश्चितच जास्त असू शकते. तर म्हणून त्या गोष्टीचा विचार न करता जे आपल्यासाठी चांगला विचार करतात ना त्यांचाच विचार करायचा. आणि आपणही दुसऱ्यांबद्दल नेहमी चांगलाच विचार करायचा. कोणाचंही चांगलं झालं, कोणाकडे जास्त पैसा आला किंवा काहीही कोणाचं काही चांगलं झालं तर त्याने आपण कधीच जेलसी फील कधीच करायची नाही. कारण त्याचं चांगलं होतंय आणि तुमचं होत नाहीये किंवा तुम्ही त्याच स्टेटला आहात आणि तुम्ही तो विचार करून तुमच्या आयुष्यात काही त्याचा फरक पडणार आहे का? नाही. कधी फरक पडेल? जेव्हा तुम्ही समोरच्याबद्दल चांगला विचार करायला सुरुवात कराल, जेव्हा तुम्ही मेहनत करायला सुरुवात कराल, तेव्हाच तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडेल. आणि नशीब असं म्हटलं जातं की जे नशिबात लिहिलेलं आहे तेच होतं, ते पण बरोबर आहे. पण त्यासोबतच नशिबाला तुमच्या मेहनतीची, तुमच्या चांगल्या कर्मांची साथ असणं सुद्धा गरजेचं असतं. मग ज्या अशक्य गोष्टी असतात ना त्या सुद्धा शक्य व्हायला लागतात. आणि हा अनुभव मी स्वतः आयुष्यामध्ये घेतलाय, म्हणूनच मी तुम्हाला एवढं सगळं सांगते. तर कळकळीने सांगते आणि की जे पण म्हणजे शब्द निघतात ना ते अगदी माझ्या मनातून निघतात की खरंच आजच्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टींची खूप 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 गरज आहे. फक्त आजच्या पिढीलाच नाही, सगळ्यांनाच गरज आहे, पण जास्त करून. कारण पुढे जे आहे ना भविष्य, देशाचं भविष्य म्हणा किंवा काय, ते तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्हाला आत्तापासून या चांगल्या गोष्टी मिळाल्या ना तर तुमचं पुढचं आयुष्य खूप चांगलं होणार आहे. जसं भरकटत जातं आयुष्य तसं भरकटलं जाणार नाही. कुठेतरी छान शांतता, पीस जे आपण बोलतो ते ह्याच गोष्टीतून मिळतं, बाकी कुठल्याही गोष्टीने ते मिळत नाही. तर म्हणून सुरुवात करा, अभ्यासासोबत अध्यात्माला पण सुरुवात करा आणि अशी छान आशीर्वादाची डायरी तुम्ही पण मेंटेन करा. आणि कसं वाटलं तुम्हाला हा कन्सेप्ट, कसा वाटला आशीर्वादाचा? मला तर खूप आवडला आणि नेहमी हे सतत माझ्यासोबत असेल. तर म्हणून मी तुम्हाला सांगत असते की काही वस्तू पाठवण्यापेक्षा तुम्ही छान लेटर पाठवा मला, तर मला ते खूप आवडतं वाचायला. जेव्हा जेव्हा प्रत्येक वेळी बघते ना तर तेव्हा तेव्हा खूप मस्त वाटतं. जे म्हणजे आपल्या अगदी जवळचं कोणतरी आपल्याला लिहितंय. बघा पत्रांची जी मजा असते ना ती वेगळीच असते. आता मोबाईलमुळे ती पत्रांची मजा निघून गेली आहे, पण एखादं जरी पत्र असं आपल्या हातात पडलं ना तर बघा वाचताना किती छान वाटतं. तर म्हणून असे पत्र छान लिहित राहा आणि दहिवडकर दादांकडे पाठवा, ते मला पाठवतात त्यांच्याकडे पत्र आले तर. तर चला, असा आजचा व्हिडिओ होता. काय काय गोष्टी छोट्या मोठ्या ज्या असतात त्या मी नेहमी तुमच्यासोबत अशा छान छान शेअर करत राहील आणि तुम्ही पण नेहमीच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत असू द्या. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.